नमस्कार मित्रांनो, मी आज आपल्याला थोडक्यात माहिती देणार आहे मुख्यमंत्री लेख लाडकी या योजनेविषयी आणि सरळ सोप्या आणि साध्या भाषेमध्ये तुम्हाला माहिती देणार आहे त्या ॲपबद्दल, जेणेकरून तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घरच्या घरी तो फॉर्म भरता येईल अशा सोप्या भाषेमध्ये तुम्हाला माहिती देणार आहे. आणि जे आपल्या चॅनलवर नवीन असतील अशांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो. चला तर तुम्हाला मग थोडक्यात माहिती देतो. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे. प्ले स्टोअरमध्ये गेल्यानंतर तिथे आपल्याला सर्च बारमध्ये नारी शक्ती असं टाईप करायचं आहे आणि सर्च केल्यानंतर बघा नारी शक्ती दूत असं ॲप येतं आहे. नंतर मग इन्स्टॉल करायचं आहे. 10 MBचं आपलं नारी दूत असं ॲप आहे. थोडी वाट बघायची इन्स्टॉल होण्याची. ओपन करा मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो हे बघा, हे अशा प्रकारे ॲप असतं. स्किप करा. ओपन झाल्यानंतर मित्रांनो तिथं आपला 10 अंकी मोबाईल नंबर टाकून घ्या. नंतर ॲक्सेप्टवर क्लिक करून स्वीकारा असं क्लिक करा आणि लॉग इनवर क्लिक करा. लॉग इनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो थोडा वेळ वाट बघा. ॲपला खूप लोड असल्यामुळे ॲप थोडं स्लो चालत आहे. जो नंबर तुम्ही टाकला आहे त्याच्यावर OTP येईल. हा पहा मित्रांनो, OTP आलेला आहे. तो OTP तिथे टाकून घ्या आणि व्हेरीफाय OTPवर क्लिक करा. त्यानंतर मी थोडं लोड घेईल ॲप. थोडा वेळ वाट बघा. कारण सर्वजण एकाच वेळेस फॉर्म भरत असल्यामुळे ॲप थोडं लोडवर चालत आहे. अलाववर क्लिक करा. आपली इथं प्रोफाईल तयार करून घ्यायची आहे मित्रांनो. आपली माहिती भरा याच्यावर क्लिक करा आणि वरती नाव टाका. वरचा जो कॉलम आहे त्याच्यामध्ये तुमचं पूर्ण नाव टाईप करायचं आहे. पूर्ण नाव टाईप झाल्यावर खाली ईमेल ID टाकायचा आहे. ईमेल ID टाकल्यानंतर खाली जिल्हा निवडायचा आहे, तुमचा जो जिल्हा आहे तो. त्यानंतर थोडी वाट बघा. ॲप लोडवर चालत आहे. त्यानंतर तुमचा तालुका निवडायचा आहे मित्रांनो. त्यानंतर नारी शक्तीचा प्रकार, तुमचा जो प्रकार आहे, तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये बसता तो प्रकार निवडा मित्रांनो. मी सामान्य महिला घेत आहे. आणि अपडेट करा या बटनावर क्लिक करा मित्रांनो. त्यानंतर थोडी वाट बघा. तुमचं प्रोफाईल तयार झालेलं आहे. मुख्यमंत्री लेख लाडकी या योजना यावर क्लिक करा. लोकेशनला परमिशन द्या. वरती तुमचं पूर्ण नाव टाकून घ्या, जसं तुमचं आधार कार्डवर आहे त्याप्रमाणे. स्पेलिंग मिस्टेक करू नका. त्यानंतर खाली वडील किंवा पती असं तुम्ही ज्या याच्यामध्ये असाल ते निवडून त्याच्यात त्यांचं नाव टाका. खाली जन्मतारीख टाका. त्यानंतर अर्जदाराचा संपूर्ण पत्ता टाका. त्यानंतर जो अर्ज करीत आहे त्याचा जन्म ठिकाण, जिल्हा कोणता आहे तो टाका. जिल्हा टाकल्यानंतर शहर टाका. त्यांची ग्रामपंचायत टाका. त्यानंतर पिनकोड टाका. त्यानंतर अर्जदाराचा मोबाईल नंबर टाका. त्यानंतर अर्जदाराचा आधार नंबर टाका.
खाली तुम्हाला कुठलं दुसरं पेन्शन चालू आहे का, होय किंवा नाही असं निवडा. होय असेल तर होय करा, तुम्हाला चालू असेल तर होय करा, नसेल तर नाही करा. त्यानंतर तुम्ही विवाहित आहात, लग्न झालेलं आहे का नाही ते निवडा. महिलेचे लग्नापूर्वीचे नाव काय आहे, म्हणजे अर्जदाराचा जो लग्नापूर्वीचे नाव काय आहे ते निवडा मित्रांनो. परराज्यातील असेल तर होय करा, नसेल तर नाही करा. अर्जदाराचे बँकेचे नाव टाका. त्यानंतर अर्जदाराच्या खाताधारकाचे पूर्ण नाव टाका. त्यानंतर अर्जदाराच्या खाता क्रमांक प्रविष्ट करा. त्यानंतर त्यांचा IFSC कोड टाका. त्यानंतर त्यांचं खात्याला आधार लिंक आहे का, म्हणजे बँक खात्याला आधार कार्ड लिंक आहे का, होय असेल तर होय करा, नसेल तर नाही करा. त्यानंतर तुमचं खाली आधार कार्ड अपलोड करायचं आहे मित्रांनो. आधार कार्ड अपलोड केल्यानंतर खालचं डॉक्युमेंट आहे बघा, फोटो बी काढू शकता आणि गॅलरीत डॉक्युमेंट सेव्ह बी करू शकता. त्यानंतर खाली शाळा सोडल्याचा दाखला आहे किंवा जन्म प्रमाणपत्र आहे. सेम प्रोसेस तशीच करायची आहे. त्यानंतर खाली अर्जदाराचं हमीपत्र डाउनलोड करून अगोदर घ्यायचं आहे, त्याच्यावर सही करून मग अपलोड करायचं आहे. त्यानंतर जो अर्जदार आहे त्याचा पासबुक अपलोड करायचा आहे मित्रांनो. आणि जो कोणी परराज्यातील आहे त्याचा काहीतरी पुरावा शेवटच्या कॉलममध्ये आहे, त्यांनी तो अपलोड करायचा आहे. जे आपल्या महाराष्ट्र राज्यातील आहेत त्यांना त्याची आवश्यकता नाही. आणि खाली अर्जदाराचा फोटो, लाईव्ह फोटो घ्यावा लागतो. अर्जदाराला समोर उभा करून फोटो घ्यावा. नंतर खाली ॲक्सेप्ट या चौकटीमध्ये क्लिक करायचं आणि सबमिट करायचं. त्यानंतर मित्रांनो सबमिट केल्यानंतर थोड्या वेळाने तुम्हाला एक OTP येतो. तो OTP त्यावर प्रविष्ट करायचा आणि तुमचा फॉर्म सबमिट होऊन जाईल मित्रांनो.